100 किलो वरण म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ 7000 पत्रावली लागते. म्हणजे 7000 लोक आपले जेवतात. 100 किलोची डाळ आहे, सुमारे तेवढी 900 किलोचा वरण पाणी पकडून किंवा ची बसलेली आहे. म्हणजे त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत एकदम शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पंगत बघायला भेटते. आणि तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता त्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नवीन व्लॉग सोबत आलेलो, म्हणजेच आज आपण आलेलो तर जिते गावामध्ये. तर जिते गावामध्ये आज आहे दत्त जयंतीचा सोहळा. तर आज आपण तो सोहळा पूर्ण कवर करणार आहोत. कीर्तन झाल्यानंतर मग आपल्याला तिथं फूल पडताना बघायला भेटतो देवाच्या अंगावर, आणि नंतर मग आपली पंगत बसते. तर पंगतचा विषय असं आहे की म्हणजे पूर्ण गाव असतं जेवायला. तर त्या गावासाठी किती जेवण बनतो, काय कसं काय ते, तर या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. किती लोकांचं जेवण होतो. तर व्लॉग अजिबात सोडू नका, व्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. तर आताच लाईक करून ठेवा, आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्तपैकी आपल्या व्लॉगमध्ये बनत राहा. जसं की मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेला आजचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये पूर्ण गावाचं जेवण होतो. तर आज मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे का किती लोकांचं जेवण होतो, काय ते आपल्याला दादा सांगणार आहेत. प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्ही पण ऐका, आणि जे व्हिडिओ बघणार आहेत आपल्या गावातले लोक त्यांना देखील पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. तर दादा, जो आपला जेवणाचा कार्यक्रम आहे तो आपला कशा पद्धतीने तुम्ही पार पाडतो आणि किती लोकांचं जेवण असतो आणि तुम्ही काय काय बनवता ते तुम्ही फक्त आपल्याला दर्शकांना सांगा. आपल्या आम्ही दत्त देवस्थान जिते ह्या मंडळीतून मी बोलत आहे. आमची ही स्थापना 1988 झाली. सुमारे 600 किलो हा तांदूळ शिजतो आणि 200 किलो चवली, याप्रमाणे 800 किलोचा भाजीचा मटेरियल होतो, आणि 100 किलो वरण म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ हा मटेरियल तेवढाच 600 ते 700 किलोचा होतो, आणि 7000 पत्रावली लागते. म्हणजे 7000 लोक आपले जेवतात. ग्रामस्थ मंडळ जिथे याच्यामध्ये सर्व आमचा सहभागी असतात, सर्व असतो, आणि 7 ते 8,000 लोकांचं हे जेवण होतं. सकाळी आम्ही 8 वाजता सुरुवात करतो ते 5 वाजेपर्यंत हे जेवण बनवलं जातं. म्हणजे सकाळपासून तुम्ही जेवणाच्या मागं असता. आणि याची तयारी कधीपासून असते चालू, म्हणजे जेवणाची जे कटिंग वगैरे तुम्ही ते बोलता ते ही 7-7:30ला सकाळी आरती झाल्यानंतर ते आमची तयारी चालू. अच्छा, मग आपला जो जेवणाचा जो मेन्यू आहे तो आपण काय काय ठेवला आता? चवळी, बटाटा, वांगा, ओके, आणि मूग डाळ, वरण, आणि गोड काय असेल तो असतो. ही तुम्ही पाहू शकता. हो, हे पूर्ण रेडी झालेलं आहे का? आणि हे हो मित्रांनो, तुम्ही प्रायोगिक चांगल्या पद्धतीने बनवणारे कुक आहे ते दिगंबर आणि मधुकाका. बघू शकता मित्रांनो, आपल्याला इथं सगळं असा पूर्ण टोपच्या टोप आपल्याला इथं भाजी बघायला भेटते. मित्रांनो बघू शकता, आपलं असं प्रॉपर इथं जेवण चाललेलं आहे. तर हा काय दादा इथं वरण बनतंय का? हा 100 किलोची डाळ आहे, सुमारे तेवढी 900 किलोचा वरण पाणी पकडून किंवा त्या मटेरियल कांदा लसूण पकडून तेवढाच भाजी एवढाच हा मटेरियल आहे. भाजी एवढाच का? हा. म्हणजे जेवढे टोप आपण भाजीचे ठेवले तेवढे टोप आपल्याला वरणाचे देखील बघायला भेटते. तुम्ही पाहू शकता. आणि हे आमचे घेतलं सगळं बनवायला 9 वाजता आलो का? तेव्हा बसून तुम्ही इकडे आहेत का? एक्सपर्ट कुक आहे, आचारी, दरवर्षी आचारी, एक्सपर्ट, गावातले नामांकित आचारी आहेत. म्हणजे हे सगळं बनवतात का? भाजीचा, वरणाचा, हे सगळं बनणार. सगळा अंदाज यांच्या अनुसार सगळं चालतो. आणि अनुभवाने एकदम परफेक्ट. कोणी म्हणणार नाही की असं झालंय, एकदम परफेक्ट चव असते. इथं आपल्या इथं कलर वगैरे आपल्याला समजू शकतो. कलर पण एकदम प्रॉपर आहे, सगळा एकदम चांगला. तर अशीच तुम्ही सेवा करत राहा आपली. खूप चांगला जेवण बनवा आणि पुण्य कमवा. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जेवण वगैरे बनला जातो. आता मी तुम्हाला चांगला आता उत्सव दाखवणार आहे. कीर्तन वगैरे सगळं चालू राहील. नंतर मग 6:30ला म्हणजे 6-6:30ला आपला ते देवावर फूल पडतो, जिथं पालना वगैरे हलवला जातो.
तर ते सगळं सीन मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. सर्व भावी भक्तांच्या द्वारे आपण आता संपन्न करणार आहोत. काय सांगितलंय? भगवान परमात्मा अवताराला येतात. कशा करता अवताराला येतात? भक्तारा के पायापाशी, दुर्जनासे समारी. देवाचे अवतार आणि भक्ताचे संसार. देवाला अवतार धारण करून क्रिया कराव्या लागतात आणि भक्ताला संसारात येऊन क्रिया कराव्या लागतात. म्हणून धर्यावतार विश्वतारावया
तब्बल 7,000 लोकांचा त्याच्याशी जास्त आपल्याला ते जेवण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही सगळी आपली पंगत अशी बसलेली आहे. म्हणजे त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत एकदम शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पंगत बघायला भेटते. आणि इथनं ते एकदम सरळ आपल्याला लाईन बघायला भेटते. आता आपण काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे ॲट ए टाईम 15 ते 20 आपल्याला पंगत इथं बघायला भेटते. तर बघू शकता एकदम अशी पद्धतशीर आपल्याला इथं सिस्टम बघायला भेटते. प्रत्येक लाईनीमध्ये आपल्याला 5-5 6-6 लोक आपल्याला इथं फिरताना दिसतात आपल्याला. आणि एकदम सिस्टीम चांगली इथं आणि एकदम पूर्ण हायजीन एकदम चांगला. बॉटल्स वगैरे ग्लास वगैरे पण ठेवलेले नाही आहेत. तर अशी एकदम प्रॉपर सिस्टम आपल्याला या गावामध्ये इथं बघायला भेटते. जेवायला सुरुवात करा. अच्छा, मग एक भाजी दिली ना तुम्हाला, अजून आहे का? ओके. आई बघ कशी जेवते. आई तुम्हाला खुर्ची वगैरे काय पाहिजे का? हां बाबू मग आमच्याकडे जेवते बघ. हे बघ आलेले मंडळांचे आभार आहे. तसेच रेपला मामूस आपलं सगळं एकदम वाढताना दिसतंय. एकदम रापचिक. किती वाजले घेतला का? पहिली सुरुवात आहे. पहिली सुरुवात आहे का? आता चल. तर आमचा मामूस बघ असं भाजी वाटतं आता. लाजला. मित्रांनो आपल्याला पण आता जेवायला आलेलं आहे मस्तपैकी पद्धतशीर. बघू शकता एकदम गरमच्या गरम जेवायला आहे. ही आपली सगळी पंगत इथं बसलेली आहे. आपण आता जेवायला घेऊ. आपल्याला अजून स्वीट वगैरे पण येतील मस्त. हे जेवून घ्या तुम्ही पण.